राबोडीत गुढीपाडव्यानिमित्त भव्य सोहळा. अनंततारे फाउंडेशन आणि राबोडी कोळीवाडा नागरिक संघटनेच्या संयुक्त आयोजनातून नववर्षाचं स्वागत. अनंततारे फाउंडेशन आणि राबोडी कोळीवाडा नागरिक संघटना यांच्या संयुक्त आयोजनानं गुढीपाडव्याच्या पूर्वसंध्येला राबोडीतील हनुमान मंदिर परिसरात नववर्ष स्वागत आणि दीपप्रज्वलनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाला मोठ्या संख्येनं नागरिक, शिवसेनेचे नेते, पदाधिकारी आणि शिवसैनिकही उपस्थित होते. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे शहर प्रमुख प्रदीप शिंदे, आकांक्षा राणे, रमेश कदम, संपदा पांचाळ, योगेश भोईर, विद्या कदम यांच्यासह इतर अनेक मान्यवरांनी या कार्यक्रमाला हजेरी लावली. आयोजकांमध्ये हेमलता तरे, संजय तरे, महेश्वरी तरे, जयेश तरे आणि विशाल तरे यांचा समावेश होता. त्यांच्या प्रयत्नांमुळे हा कार्यक्रम सफलतेच्या उंचीवर नेऊन पोहोचला. संतोष दंत, जया बांबगुडे, वैशाली मोरे, किशोर सुर्वे आणि संदीप पारकर यांनी देखील या कार्यक्रमाची शोभा वाढवली. कार्यक्रमात तुळशीचं रोप, कडुनिंबाचं रोप वाटणं, पेढे वाटून आनंद साजरा करणं, भव्य रांगोळी आणि दीपोत्सव साजरा करण्यात आला. लेझिम पथकाच्या उपस्थितीनं या कार्यक्रमाला आणखीनच एक विशेष आकर्षणाची भर मिळाली. संजय तरे आणि महेश्वरी तरे यांनी सर्व उपस्थितांना गुढीपाडव्याच्या नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा दिल्या. हा कार्यक्रम नागरिकांनी एकत्र येऊन समाजातील एकजूट आणि सौहार्द दाखवून दिल्याचं एक उत्कृष्ट उदाहरण ठरलं. नमस्कार. प्रथम सर्व नागरिकांना गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा. हे आमचं 22वं वर्ष आहे. आमचे दादा होते स्वर्गीय आनंद तरे साहेब, त्यांनी मला प्रेरणा देऊन हा आम्ही प्रोग्राम चालू केला होता. राबोडी कोळीवाडा नागरिक संघटना व शिवसेना परिवार व आनंद तरे परिवार. आता यावर्षी आम्ही अनंत तरे फाउंडेशनच्या वतीने आम्ही प्रथम हा प्रोग्राम स्पॉन्सर केलेला आहे. आम्हाला ह्या कार्यक्रमासाठी नागरिक संघटनेचं सहकार्य नेहमीच मिळतं. तसेच हा आमचं 22वं वर्ष आहे आणि तुम्ही आता पाहिलं असेल की लोकांचा प्रचंड इथे आम्हाला प्रतिसाद मिळतो. आम्ही प्रत्येक वर्षी आम्ही तुळशी रोपं वाटतो, नंतर लिंबाची रोपं, कडुलिंब लिंब वाटतो. तसेच सगळ्यांना पेढे वाटून हा आम्ही कार्यक्रम साजरी करतो. गुढीपाडवा पूर्वसंध्या हा प्रोग्राम आम्ही नेहमी इथे साजरी करतो. तसेच सगळ्यांना मी धन्यवाद देतो की आम्हाला इथे सहकार्य केलं. सर्वांना शुभेच्छा. जय हिंद, जय महाराष्ट्र. सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढील प्रमाणे कार्यवाही करावी. डेंग्यू आजार एडिस इजिप्ती हा डास चावल्याने होतो. या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते. 8 दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात. अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे डास तयार होतात. यासाठी आपल्या घरातील पाणीसाठे उदाहरणार्थ बॅरल्स, पिंपे, टाक्या, हौद, रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे. 1 दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा. पाणी साठ्यांना घट्ट झाकणे बसवावीत किंवा जुनी साडी, चादर, धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत, म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत. घराच्या गच्चीवर, आजूबाजूला, अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये. भंगार सामान उघड्यावर टाकू नये. उदाहरणार्थ टायर्स, प्लास्टिक सामान, कुंड्या, टाकाऊ वस्तू इत्यादी. अशा सामानात पावसाचे पाणी साठून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते. घरातील कूलर्स, फ्रीजच्या पाठीमागील ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत. लक्षात ठेवा, नुसत्या फवारणीने डास घनता कमी होत नाही, तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या. अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे.
ढोलताशांचा गजर, सायकल रॅली, पारंपरिक वेशभूषा, रांगोळ्यांच्या पायघड्या, जिम्नॅस्टिकची प्रात्यक्षिकं, बाईक रॅली, 60 संस्थांचा सहभाग, घोडागाडी, अबालवृद्धांचा पोलिसांचा सहभाग, श्री कोपिनेश्वर महाराज की जय, हर हर महादेव, जय श्रीराम अशा घोषणा या वातावरणात गुढीपाडव्याच्या पार्श्वभूमीवर आयोजित करण्यात आलेली नववर्ष स्वागत यात्रा संपन्न झाली. श्री कोपिनेश्वर सांस्कृतिक न्यासाच्या वतीनं आज ठाणे शहरात या यात्रेचं आयोजन करण्यात आलं होतं. श्री कोपिनेश्वर मंदिर येथून कोपिनेश्वर महाराजांच्या पालखीचं प्रस्थान झालं. सुरुवातीला या पालखीचं भाजपचे आमदार संजय केळकर, स्वागताध्यक्ष अर्जुन देशपांडे, न्यासाचे अध्यक्ष उत्तम जोशी आणि इतर पदाधिकारी उपस्थित होते. त्यानंतर पालखी श्री सिद्धिविनायक मंदिर येथे आल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे या पालखी सोहळ्यात सहभागी झाले आणि ते पालखीचे भोई झाले. दरम्यान तेथे पालखीची आरतीही करण्यात आली. शिंदे यांनी पालखी खांद्यावर घेतल्यावर त्यांनी देखील हर हर महादेव अशा घोषणा दिल्या. चिंतामणी चौकात आल्यावर मुख्यमंत्री शिंदे, आमदार केळकर, स्वागताध्यक्ष देशपांडे यांनी पालखीवर पुष्पवृष्टी केली. त्यानंतर एक एक राजकीय पदाधिकारी या स्वागत यात्रेत सहभागी होत गेला. चिंतामणी चौकाच्या इथून दगडी शाळेच्या चौकात पालखी आल्यावर त्याचं रूपांतर स्वागत यात्रेत झालं. यावेळी शिवराज्याभिषेक सोहळा दाखवण्यात आला. गोखले रोड येथे शिंदे गटाच्या वतीनं पुष्पवृष्टीचं आयोजन करण्यात आलं होतं. या ठिकाणी देखील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पालखी आणि नववर्ष स्वागत यात्रेवर पुष्पवृष्टी करून सर्वांना मिठाईचे बॉक्स वाटले. जाणता राजामधील छत्रपती शिवाजी महाराज साक्षात या ठिकाणी अवतरले होते. नौपाडा पोलीस स्टेशन पालखी आल्यावर पोलिसांनी या पालखीचं पूजन केलं. आज मला या वयामध्ये स्वागत अध्यक्षाचा मान कोपिनेश्वर न्यासातर्फे मिळाला, त्याच्याकरता त्यांचे खरंच आभारी. आणि मला वाटतं की मोठ्या प्रमाणामध्ये दरवर्षीप्रमाणे सिनियर सिटीजन झाले, कॉमन लोक झाले आणि तरुण वर्ग मोठ्या प्रमाणामध्ये आज गुढीपाडव्या स्वागत यात्रेमध्ये आपला सामील झालेला आहे. आणि मला वाटते तरुणांना मी हेच निमंत्रण दिलेलं की आपण पुढे या स्वागत यात्रेला आपल्या संस्कृतीला अजून पुढे न्यायचं काम करा. तर मला वाटतं आज तरुण पिढी इथे खूप मोठ्या प्रमाणामध्ये आलेली आहे आणि ह्याच गोष्टीला आपल्याला अजून पुढे न्यायचं काम करायचं. हो, जनरिक आधार माध्यमाने आपण पूर्ण इंडियामध्ये आज 22 नवीन रिटेल स्टोअर्स आपण ओपनिंग केले. आणि मला वाटते की जनरिक आधारच्या माध्यमाने आज आपण फ्री ऑफ कॉस्ट लिन्सीड ऑइल जे पेन रिलीव्ह आहे ते आपण वाटलेले आहेत. तर मला वाटते की ह्याच्याने लोकांचा खूप सिनियर सिटीजनचा फायदा होईल. जेवढ्या लांब चालणार त्यांना पेन रिलीव्ह जेल फ्री ऑफ कॉस्ट. सो असा विषय आपण तुम्ही जेल पण वाटलेले ज्येष्ठ नागरिकांना. हो, ते फ्री ऑफ कॉस्ट लिन्सीड ऑइल म्हणजे जे पेन रिलीव्ह असतात 150 रुपयाची गोष्ट आज मोफत सिनियर सिटीजन्स करता आपण वाटलेले. महायुतीच्या जागा वाटपात धाराशिव मतदारसंघाची जागा राष्ट्रवादीच्या वाट्याला गेल्यानं अस्वस्थ झालेल्या शिवसैनिकांनी काल रात्री मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ठाण्यातील निवासस्थानी ठाण मांडत शक्तीप्रदर्शन केलं. धाराशिवची जागा शिवसेनेलाच मिळावी असा आग्रह त्यांनी धरला असून रात्री उशिरापर्यंत ते मुख्यमंत्र्यांच्या भेटीसाठी थांबले होते. धाराशिव मतदारसंघातून 2019 मध्ये शिवसेनेचे ओमराजे निंबाळकर हे निवडून आले होते. परंतु शिवसेनेतील बंडानंतर राजकीय समीकरणं बदलली असून ओमराजे निंबाळकर यांनी उद्धव ठाकरे यांनाच साथ दिली आहे. त्यामुळे शिंदेंच्या सेनेकडून त्यांच्या विरोधात उमेदवार उभा करण्याची तयारी केली जात होती. तसंच महायुतीच्या जागा वाटपात ही जागा शिवसेनेला मिळावी असा आग्रह शिंदेंच्या सेनेचे मंत्री, पालकमंत्री तानाजी सावंत यांचे पुतणे धनंजय सावंत यांनी धरला आहे. परंतु महायुतीच्या जागा वाटपात धाराशिव मतदारसंघाची जागा राष्ट्रवादीच्या वाट्याला गेल्यानं ते अस्वस्थ झालेत. यातूनच धनंजय सावंत यांच्यासह शिवसैनिक मोठ्या संख्येनं काल रात्री ठाण्यात दाखल झाले होते. त्यानंतर त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ठाण्यातील शुभदीप निवासस्थानी परिसरात ठाण मांडत शक्ती प्रदर्शन केलं. धाराशिवची जागा शिवसेनेलाच मिळावी असा त्यांनी आग्रह धरला असून रात्री उशिरापर्यंत ते मुख्यमंत्र्यांच्या भेटीसाठी थांबले होते. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आम्हाला न्याय देतील अशी अपेक्षा धनंजय सावंत यांनी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केली. त्यानंतर आपले सर्व कार्यकर्ते आक्रमक भूमिकेत आता पुन्हा एकदा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बंगल्याकडे आलेले आहात. मुख्यमंत्र्यांकडे काय नेमकी मागणी असणार आहे? आमची एवढीच मागणी आहे की हा पारंपरिक मतदारसंघ शिवसेनेचा आहे आणि ती जागा आपल्याकडे राहावी. एवढ्याच मागणीसाठी आम्ही आमच्या
कुटुंब प्रमुखाला आणि या राज्याच्या लाडक्या मुख्यमंत्र्याला भेटायला आल्या. सर, एकंदरीतच पाहायचं झालं तर जागा वाटपावरून शिवसेनेला नेहमीच अपमान सहन करावा लागतो असं मागील काही दिवसांपूर्वी पाहायला मिळालं होतं. हेमंत गोडसेंना देखील कामाला लागा असं सूचना मुख्यमंत्र्यांनी दिली होती. मात्र आता धाराशिवच्या जागेसोबत सुद्धा राष्ट्रवादी आता दावा करताना पाहिजे. आता त्या जागेबद्दल काय झालं हे मला माहीत नाही. मी धाराशिवच्या जागेबद्दल बोलतोय, कारण धाराशिवमध्ये आम्ही सर्व शिवसैनिक या ठिकाणी जे आलोय ते आमची खंगत इथं मांडण्यासाठी आलोय. आणि त्यामुळं आम्हाला आदरणीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांनी वेळ दिलेली आहे. आणि मी मगाशी आपल्याला म्हणलं की मग आमची चर्चा तर त्यांच्याशी होऊ द्या, ज्याने आमचं नेमकं काय दुखणं आहे ते तर त्यांच्यापुढे आम्हाला मांडू द्या, मग आम्हाला तुमच्याशी बोलता येईल ना. तुम्ही जर असे एकदम महायुतीचा धर्म पाळत नाहीये का धाराशिवमध्ये, जेणेकरून तुम्ही आक्रमक झालेले आहेत? राष्ट्रवादी महायुतीचा धर्म पाळत नाहीये का? राष्ट्रवादी महायुतीचा आम्ही राष्ट्रवादी म्हणून विरोध करायला नाही आले. हा पहिला मुद्दा क्लिअर करा. आम्ही या ठिकाणी फक्त आमचा हक्क आहे, कारण तिथं हा पारंपरिक मतदारसंघ शिवसेनेचा आहे आणि तो आपल्याकडे राहावा याच्यासाठी इकडे आलेला. काय वाटतं शिंदे साहेबांकडचं काय मिळेल तुम्हाला? नाही मिळेल वाटतं? 100% मिळेल. का नाही मिळेल? शिंदे साहेब काम करण्याला न्याय देतात, त्यामुळे 100% नाही. ओके, थँक्यू. TJSB सौर शक्ती कर्ज. गो ग्रीन, करा वीज बिलावर बचत. आकर्षक व्याजदर, 84 महिने परतफेड कालावधी, 80% लोन, व्यावसायिक आणि उद्योजकांकरता सुद्धा. अधिक माहितीसाठी तुमच्या जवळच्या शाखेला भेट द्या किंवा संपर्क साधा. 1800-223-466 आणि 1800-266-3466. गुढीपाडवा नववर्षाचं स्वागत करण्यासाठी संस्कार भारती ठाणे महानगर समितीतर्फे श्री राम मंदिर या विषयावर आधारित महारांगोळी रेखाटन गावदेव मैदानावर करण्यात आले. राम मंदिर बनवण्याच्या कार्यातील 4 महत्त्वाच्या घटनांचं रेखाटन या रांगोळीमध्ये साकारण्यात आले. शिलान्यास, रथयात्रा, 1990ची कारसेवा आणि 1992ची कारसेवा यांचा समावेश यात सहभागी झाला आहे. ही रांगोळी रेखाटण्यासाठी 500 किलो रांगोळी आणि 600 किलोचा रंग वापरण्यात आलाय. 50 कलाकारांनी मिळून ही रांगोळी 12 तासात पूर्ण केली आहे. तसंच श्री गावदेवी कळवणदेवी नववर्ष स्वागत यात्रा समिती आणि संस्कार भारती कळवा यांच्या संयुक्त विद्यमानं कळवा येथील गावदेव मैदान 50 बाय 50 फुटांची भव्य रांगोळी साकारण्यात आली आहे. 360 किलो रांगोळी याला लागली असून 15पेक्षा जास्त विविध रंगांचा वापर करण्यात आला आहे. ही रांगोळी पूर्ण करण्यासाठी संस्कार भारतीच्या कलाकारांना सुमारे 10 तासांचा अवधी लागला.